नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो। जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणी जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र ज्यांनी दाखवून सवलती घेतल्या, लाभ घेतलाय अशा उमेदवारांवरती, अशा कर्मचाऱ्यांवरती आता कारवाई करण्यात आलेली आहे। हे मी तुम्हाला यवतमाळ सांगतोय, पण संबंधित महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही कारवाई होणार आहे। नुसतं शिक्षण विभाग नाही तर इतर विभाग जे आहेत त्या विभागात सुद्धा ही कारवाई होणार आहे। या संदर्भात जे दिव्यांग विभागाचे प्रमुख तुकाराम मुंडे साहेब आहेत यांनी आता प्रत्येक डिपार्टमेंटला पत्रक दिलेलं आहे आणि त्यातलंच एक प्रकरण समोर आलं ते यवतमाळ झेडपीचं। सो समजून घेऊया यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांगत्व प्रमाणपत्र वापरून किती शासकीय कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतलाय। शिक्षकांना नोटीस गेल्यात, काहींना निलंबन केलं आहे तर काहींचं पद जाण्याची शक्यता आहे का, नेमकं प्रकरण काय आपण समजून घेऊया। आणि आपल्याला माहिती करता मी तुम्हाला सांगतो की दिव्यांगत्व प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर दिव्यांगत्वाचा फायदा घ्यायचा असेल किंवा दिव्यांगत्व तुम्ही दिव्यांग आहात याचा फायदा तुम्हाला म्हणजे सवलत तुम्हाला घ्यायचा आहे, लाभ घ्यायचे असेल तर कोणकोणते डॉक्युमेंट लागतात बघा। जनरली कायमस्वरूपी तुमच्याकडे दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र असावं लागतं। कमीत कमी 40% पुढे असे उमेदवारच याचे लाभ घेऊ शकतात। दुसरं तुमच्याकडे ऑनलाईन काढलेलं UDID कार्ड ते पण असावं लागतं आणि हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन काढलेले असावं लागतात। स्वावलंबन नावाची वेबसाईट आहे, त्यावरून तुम्ही काढू शकता। आता जर तुम्ही दिव्यांग प्रमाणपत्र वापरलं तर शासकीय कर्मचारी म्हणून तुम्ही भरती तर होऊ शकता त्या पर्सेंटेजमधून, त्या आरक्षणामधनं, पण त्यानंतर तुम्हाला लाभ मिळतात। कसे लाभ मिळतात त्यातला पहिला बघा, पदोन्नती। साहजिक दिव्यांग असाल तर तुम्हाला पदोन्नती इतरांच्या तुलनेत लवकर मिळते। दुसरं बदली, तुम्हाला बदली हवी त्या ठिकाणी किंवा तुमची बदली तुम्ही रोखू शकता कारण तुम्ही दिव्यांग आहात, तुम्हाला काही लिमिटेशन्स आहेत। आणि तिसरं म्हणजे अतिरिक्त प्रवास भत्ता सुद्धा तुम्हाला मिळत असतो। तो ह्या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या तर याचा फायदा बऱ्याचशा शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे, जे की ते दिव्यांगत्व नसून सुद्धा त्यांच्याकडे दिव्यांगत्व नाही, दिव्यांग सर्टिफिकेट आहे पण ते बनावट प्रकारचं आहे असं शो करून त्यांनी काही कर्मचाऱ्यांनी इथे सवलती घेतल्या आहे। त्यांच्याबद्दलची आपण माहिती घेऊया यवतमाळ झेडपीची। पण बिफोर दॅट मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं शिक्षकांसाठी जी TET किंवा CTT ही बंधनकारक करण्यात आली आहे। जर तुम्हाला CTT किंवा TET द्यायची असेल किंवा जे उमेदवार ज्यांचं DED BEd झालं आहे, जे DED BEd ला आहेत, जे DED BEd ला ऍडमिशन घेऊन बसलेले आहेत, अशा उमेदवारांना CTT देऊ शकतात, देता येते। ही डेट फायनल झाली त्यांची 8 फेब्रुवारीला तुमची एक्झाम असणार आहे। त्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण अवेलेबल आहे। तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड ही बॅच चालू होते बघा 1 डिसेंबर पासून। जर तुम्ही आमचे ओल्ड विद्यार्थी असाल तर 50% ऑफ आहे। CTT 50 नावाचा कोड तुम्ही वापरू शकता। रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। रेकॉर्ड बॅच सुद्धा तुम्हाला आता लेटेस्ट वाली रेकॉर्ड बॅच तुमच्याकडे अवेलेबल आहे, ही पण बॅच तुम्ही घेऊ शकता। बॅच घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करा, ॲप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा। त्यानंतर इग्नाइट अकॅडमीने एक मोठा उपक्रम चालू केला आहे, शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा इग्नाइट पाठशाळा म्हणून, ज्यामध्ये आपण नवोदय, ऑलिम्पियाड, NTS, MTS, होमी बाबा, NMMS आणि मंथन सारख्या इतर स्कॉलरशिप एक्झामची तयारी करून घेतो। तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही जॉईन करू शकता, म्हणजे ॲज अ पाल्य म्हणून। आणि तुम्ही पालक बघत असाल तुमच्या जवळपासच्या सगळ्या ग्रुपला तुम्ही शेअर करा, तुमच्या मुलाला घ्यायला ॲडमिशन सांगा। त्याचबरोबर तुम्ही शिक्षक असाल तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा। सो ही एक अकॅडमी आपलं यूट्यूबला आपण चालू केलेली आहे। लिंक इग्नाइट पाठशाळा नावाचं यूट्यूब चॅनल आहे, नक्की जॉईन करा आणि सबस्क्राईब करून ठेवा। याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि यावरती स्कॉलरशिपच्या बॅचेस पण आपल्या चालू आहेत। 4थीची आहे, 5वीची आहे, 7वीची आहे आणि 8वीची पण बॅच आहे। फक्त 499 रुपयात तुम्हाला बॅचेस अवेलेबल आहे। सो टू द पॉईंट शिकवणारी टीम आहे, अप टू डेट शिकवणारी टीम आहे, नक्की जॉईन करा। आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा। लोकमतनी ही बातमी दिली आहे, बातमी कधीची आहे तर 15 नोव्हेंबर 2025ची आहे। त्यामध्ये हेडिंग आहे, यवतमाळ जिल्हा परिषदेचे ते 21 कर्मचारी निलंबित, दिव्यांगत्वाचे ओळखपत्र सादर न करणे भोवले, COEंच्या कारवाईने खळबळ। आता नेमकं प्रकरण काय घडलं थोडक्यात समजून घेऊया। पहिलं म्हणजे निलंबन जे केलेलं आहे त्यामध्ये सहाय्यक शिक्षक 11 आहेत, पंचायत समितीचे कर्मचारी 6 आहेत, सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचारी 4 आहेत, यांचं निलंबन झालेलं आहे। मग त्यात त्यांनी सांगितलंय की दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली होती आणि या मोहिमेमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही प्रकारचे डॉक्युमेंट दिव्यांगत्वाचे सामील होते। त्यामध्ये बघा काय झालंय, ऑफलाईन प्रमाणपत्र ज्या कर्मचाऱ्यांनी
दाखवलं ऑफलाईन, ऑनलाईन नाही आहे, तर त्या कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली होती. आता नोटीस का? कारण दिव्यांगत्व सर्टिफिकेट हे ऑनलाईन काढण्याची प्रोसेस हे ऑनलाईनच असावं लागतं. या संदर्भातला शासनाचा GR सुद्धा आलेला आहे. सो ऑफलाईन सर्टिफिकेट चालणार नाहीये. सो ज्यांनी ऑफलाईन पूर्वी काढले होते त्यांना सुद्धा ते ऑनलाईन करून घेण्याची प्रोसेस होती, करावं लागणार होतं. पण इथे जर बघितलं तर इथे काही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे म्हणा किंवा बनावटपणामुळे म्हणा, इथे ऑफलाईन सुद्धा काही लोकांनी सर्टिफिकेट जमा केले या कर्मचाऱ्यांनी. आता पुढे बघूया. त्यात त्यांना निर्देश देण्यात आले होते ठराविक मुदतीमध्ये की तुम्ही तुमचं ऑफलाईन जे काढलेलं आहे सर्टिफिकेट आहे त्याच्याबद्दलचं शो कॉज नोटीस देण्यात आली. शो कॉज म्हणजे शो करा तुम्ही आम्हाला असं का घडलं, असं का ऑफलाईन, ऑनलाईन का नाही तुमच्याकडे याचं. त्यानंतर जे UDID कार्ड लागतं ते सुद्धा ते देऊ शकले नाही. यावरती 21 कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. बघा, हे 21 कर्मचारी ज्यांचं निलंबन झालं आणि निलंबन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी शुक्रवारी या निर्णयाने घेतलेला आहे. त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं की यामध्ये बघा कोणते कोणते डिपार्टमेंट येतात. शिक्षण विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, बांधकाम विभाग आहे, सामान्य प्रशासन आहे, समाज कल्याण विभाग आहे, वित्त विभाग आहे आणि अन्य विभागांच्या अंतर्गत ही सगळी प्रोसेस राबवली गेली. आणि ज्यामध्ये त्याला सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस ही पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये 747 दिव्यांग प्रमाणपत्र होते. बघा, तुम्ही विचार करा, एकट्या जिल्ह्यामध्ये झेडपीच्या अंतर्गत जेवढे डिपार्टमेंट येतात त्यामध्ये 747 शासकीय कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर केलेला आहे. आता त्यापैकी किती ओरिजिनल आहे, किती काय म्हणूया आपण बनावट आहे हे पण समोर येईलच. त्यापैकी काही गोष्टी समोर थोड्याशा आल्या. काय आलं पुढे थोडे 382 ऑनलाईन सापडले आणि 65 ऑफलाईनच आढळून आले, जे की ऑनलाईनच पाहिजे होते. 65 उमेदवारांचे ऑफलाईन आढळले. गव्हर्नमेंटचा निर्णय पण आहे ऑफलाईन चालणार नाही. आता या 65 कर्मचाऱ्यांना शो कॉज नोटीस पण दिलेली आहे, खुलासा करायला लावलेला आहे. त्यानंतर काही कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदली, सरळ सेवा नियुक्ती, पदोन्नती, अतिरिक्त प्रवास भत्ता आदी बाबींचा लाभ घेत आलेले आहेत. मात्र कर्मचारी दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र, ज्याला आपण UDID म्हणतो, सादर करू शकले आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हणजेच पत्की यांनी त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं बघा, पंचायत विभागाचे 6, त्यानंतर सहाय्यक शिक्षक 11 आणि सामान्य प्रशासन विभागाचे 4 कर्मचारी सामील आहे. यामध्ये अजून त्यांनी सांगितलंय की यापैकी 47 जे शिक्षक आहेत हे शिक्षक कोर्टात गेले, न्यायालयात गेले. त्यांच्याकडे ऑफलाईन प्रमाणपत्र असल्या कारणाने बघा त्यात काय काय झालंय. पडताळणीत सर्वाधिक 47 शिक्षकांकडे ऑफलाईन प्रमाणपत्र आढळून आले. आता लक्षात घ्या, सर्वाधिक पडताळणी जर केली तर सगळ्या डिपार्टमेंटची पडताळणी झाली. त्यापैकी शिक्षण विभागाच्या शिक्षकांचे जास्तीत जास्त ऑफलाईन सर्टिफिकेट आले. किती? ते 47 आहे. जास्त यांचे सापडले. आता कारण काय माहित नाही आपल्याला, पुढे बघूया, पुढे येईलच. मात्र शिक्षकांनी न्यायालयात धाव घेत आव्हान दिले, ते त्यांना दिलासा मिळाला. सध्या तात्पुरता त्यांना दिलासा मिळालेला आहे. त्यानंतर न्यायालयाकडून दिलासा मिळालेल्या शिक्षकांसंदर्भात सीओनी कोणताही निर्णय अजून घेतलेला नाही. न्यायालय काय म्हणतं याच्यावरती डिपेंड आहे. पुढे मंदार पत्की साहेब म्हणतात की जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदली, पदोन्नती, अतिरिक्त प्रवास भत्ता आदी बाबींचा लाभ घेतात. पडताळणीत दिव्यांग ओळखपत्र UDID कार्ड सादर करू शकले नाही. त्यामुळे 21 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. न्यायालयात गेल्या शिक्षकांसंदर्भात कोणता निर्णय घेतलेला नाही. ते आता डिपेंड करतं न्यायालयाचा निर्णय काय येतो. आणि वैश्विक ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले. बघा, तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र 27 जून 2024च्या परिपत्रकाद्वारे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. त्याला 1 वर्ष कंप्लीट झालाय. त्यात दिले बघा, 1 वर्षाच्या मुदतीत ओळखपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक होते. त्याची मुदत 26 जून 2025ला संपलेली आहे. चुकून तिथे 15 आहे पण 25 पर्यंत संपलेली आहे. सो इथून पुढे आता ही धडक कारवाई होणार आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे, ज्या ज्या कर्मचाऱ्यांकडे हे कार्ड, UDID कार्ड किंवा संबंधित डॉक्युमेंट दिव्यांगत्वाचे सापडणार नाही, भेटणार नाही, बनावट आहे, ऑफलाईन आहे, तर अशा कर्मचाऱ्यांवरती कारवाई होण्याचे 100% इथे म्हणजे आहे, होऊ शकतो, कारवाई होणार त्यांच्यावरती.
सो मी परत एकदा आवाहन करतो की अशा पद्धतीने गैरप्रकार अजिबात करू नका. जे ओरिजिनल तुम्ही आहात तेच राहा. असं काही करण्याची गरज नाही आहे तुम्हाला. विनाकारण थोडक्यासाठी कराल जाल तुम्ही, पण भविष्यात तुमचं प्रचंड अडचण येऊ शकते. तुमचं पद पण जाऊ शकतं. आता याच्यावरती पद जाणार का हे डिपेंड करतं की न्यायालय याच्यावर काय निर्णय देतं. आणि निलंबन म्हणजे काय, काही कालावधीसाठी म्हणा त्या व्यक्तीला त्याच्या सेवेपासून दूर ठेवलं जातं. त्या व्यक्तीला पूर्ण पगार पण दिला जात नाही. निलंबनामध्ये जे त्यांना सॅलरी चालू असते तेवढीच मिळते, बाकी सॅलरी त्यांना मिळत नाही. मग नंतर निलंबनामध्ये त्यांची चौकशी होते. चौकशी अंती जर त्यांच्यावरती गुन्हा दिसून आला तर मात्र पुढे कारवाई होते. पण जर तसं झालं नाही तर बडतर्फ न करता निलंबन थांबून त्यांना परत सेवेमध्ये पण घेतलं जातं. पण आता डिपेंड करतं हे पुढे काय होणार आहे. सो मी हा व्हिडिओ घेण्याचं कारण हेच आहे की दिव्यांग उमेदवार जे बऱ्याच दिवसापासून इथे आवाज उठवत होते की अशा पद्धतीने घडामोडी होतात किंवा ज्या योग्य कर्मचाऱ्याला योग्य व्यक्तीला याचा लाभ मिळत नव्हता. सो त्या संदर्भात एक धडक कारवाई चालू केलेली आहे आणि येत्या काही कालावधीमध्ये हे पण आपल्याला बघायला मिळेल. सो जे उमेदवार बघत असतील आणि असं काही करू इच्छित असेल त्यांना मी प्रामाणिकपणे सांगतो असं काही करू नका. भविष्यामध्ये खूप मोठ्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. सो हे तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे. या संदर्भात तुम्ही पण जनजागृती करा, सगळ्यांपर्यंत मेसेज पोहोचवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.